एक्झाम्पल पाहूया. न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर फॉरवर्ड इंटरपोलेशनवरती. एक्झाम्पल आहे, फाइंड द फॉलोइंग टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड एफ ऑफ एक्स. फाइंड एफ ऑफ 0.21. देन टेबल दिलेला आहे, त्यांनी एक्स आणि एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज दिले आहेत. एक्सच्या व्हॅल्यू 0.20, 0.22, 0.24, 0.26 आणि त्यालाच एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत 1.6596, 1.6698, 1.6804, 1.6912. देन सोल्युशन पाहूयात आपण. गिवन x इज इक्वल टू 0.21. देन वी कॅन फाइंड u इज इक्वल टू x मायनस x नॉट डिवायडेड बाय h. इथं आपण यूज करणार आहोत काय, कोणता फॉर्म्युला, तर न्यूटन्स ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर फॉरवर्ड इंटरपोलेशन. हा फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहे. देन u इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, u इज इक्वल टू x मायनस एक्स नॉट डिवायडेड बाय h. एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे काय, 0.21 आणि एक्स नॉट म्हणजे काय असतो आपली, तर ही व्हॅल्यू असते एक्स नॉट, x1, x2 आणि x3. देन एक्स नॉटची व्हॅल्यू काय आहे 0.20. आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज करतो आहे, फॉरवर्डचा, त्याच्यामुळे इथं एक्स नॉट घेणार. जर आपण बॅकवर्डचा घेत असतो तर काय घ्यावं लागलं असतं, एक्सएन घ्यावं लागलं असता. आणि एच बघा, आता इथं एच कसं काढतो आपण, त्या दोघांमधला कॉमन डिफरन्स म्हणजे काय असतो, एच असतो. म्हणजे इथं बघा 0.20, 0.22, 0.24. आता दोन इंटरवल दोन व्हॅल्यू चूज केल्या आपण, 0.20 आणि 0.22. दोघांमध्ये डिफरन्स आहे 0.02चा. सिमिलरली या दोघांमध्ये पण सेमच आहे, या दोघांमध्ये पण सेम आहे 0.02चा. म्हणजे एच आपल्याला इथं काय मिळाला, 0.02 मिळाला. मग इथून यूची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात. आता यूची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बघा, 0.21 मायनस 0.20 इज इक्वल टू 0.01 मिळाला, डिवायडेड बाय 0.02 म्हणजे आन्सर मिळालं 0.5. यूची व्हॅल्यू किती मिळाली, 0.5 मिळाले. देन टेबल प्रिपेअर करून घेऊयात. आता टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणत्या दिल्यात, एक्स नॉट, x1, x2 आणि x3 दिल्यात. म्हणजेच कितीपर्यंत आपल्याला फाइंड आउट करावे लागतील टर्म, तर डेल्टा क्यूबपर्यंत फाइंड आउट कराव्या लागतील. मग एक्सच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्या दिलेल्या आहेत त्या 0.20, 0.22, 0.24 आणि 0.26. आणि एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज रिलेटेड काय दिले आहेत, 1.6596, 1.6698, 1.6804, 1.6912 ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता आपण काय काढतो आहे, डेल्टा एफ ऑफ एक्स. आता डेल्टा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डेल्टा म्हणजे काय करतो, अगोदरच्या व्हॅल्यूमधून पाठीमागची व्हॅल्यू वजा करतो. मग इथं वजा करूयात. काय आहे बघा व्हॅल्यू, 1.6698 मायनस 1.6596. याचा डिफरन्स मिळाला आपल्याला. या दोघांचा डिफरन्स घेतो आहे म्हणून तो कुठं लिहिणार, मिडलला. काय मिळेल, 0.0102 मिळाला. सिमिलरली नेक्स्ट ह्या दोघांचा डिफरन्स इथं लिहायचा. काय आहे, 1.6804 मायनस 1.6698. काय मिळालं आन्सर, 0.0106, 0.0106 मिळाला. सिमिलरली या दोघांचा डिफरन्स आता इथं तुम्हाला समजण्यासाठी मी असं दाखवते. या दोघांचा डिफरन्स म्हणजे हे मिळाले, ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे हे मिळाले. आता ह्या दोघांचा डिफरन्स हा मिळेल आपल्याला इथं. काय आहे,
1.6912 minus 1.6804 is equal to 0.0108. 0.0108. आता नेक्स्ट काढायचं आहे आपल्याला डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स कसा काढणार, तर आपण डेल्टा एफ ऑफ एक्सचा यूज करून आता या दोघांचा डिफरन्स जर घ्यायचा असेल तर या दोघांचा डिफरन्स आपल्याला काय मिळेल, ह्या दोघांचा 0.01 डिफरन्स काढायचा आहे. काय मिळणार आहे बघा, 0.0106 मायनस 0.0102 म्हणजे काय मिळाला, 0.004 मिळाला. 0.004 मिळाला. सिमिलरली या दोघांचा डिफरन्स काय मिळेल, 0.0002 मिळेल. आणि नेक्स्ट ह्या दोघांचा डिफरन्स काढायचा, याच्यातून हे मायनस केल्यानंतर काय होईल, तर मायनस साईन मिळेल आणि काय मिळेल डिफरन्स, 0.0002 हा डिफरन्स मिळेल. देन फंक्शन फॉर्म्युला काय आहे आपला फॉरवर्ड डिफरन्ससाठी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, एफ ऑफ एक्स. आपला फॉर्म्युला काय आहे फॉरवर्ड डिफरन्ससाठी, इथं आपण यूज करतोय देअरफॉर बाय न्यूटन्स फॉरवर्ड इंटरपोलेशन. इथं आता मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे. हा आपण ग्रेगोरीचा फॉर्म्युला आहे, न्यूटनच्या ग्रेगोरी फॉर्म्युला. आता एफ ऑफ एक्स फंक्शन कसं डिफाईन झालं आहे आपलं, एफ ऑफ एक्स फाय ऑफ एक्स घेतो ना आपण, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू, तिथं आपण यूज केलेला वाय नॉट, पण इथं आपण टर्म कशी घेतली, एफ ऑफ एक्सची घेतली. म्हणजे काय मिळेल, एफ ऑफ एक्स इंटू यू इंटू डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस यू इंटू यू मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. या कितीपर्यंत टर्म मिळतील, जेवढे आपण फाइंड आउट केले तेवढ्या टर्म मिळतील. म्हणजे नेक्स्ट टर्म काय मिळेल, यू इंटू यू मायनस 1 यू मायनस 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्स. इथंपर्यंतच्या आपल्याला टर्म मिळतील. बट आपलं फंक्शन काय दिलेलं आहे देतानाच त्यांनी, फाय ऑफ एक्स किती दिलेला आहे आपल्याला, 0.21. फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची, 0.21ला फाइंड आउट करायचं आहे. आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपली काय आहे, एफ ऑफ 0.20 आहे, एफ ऑफ 0.20 प्लस यूची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट केली आहे. किती आहे यूची व्हॅल्यू आपण वरती फाइंड आउट केली आहे, 0.5. मग ती व्हॅल्यू पुट करून घेऊया, 0.5 इंटू डेल्टा काय मिळेल इथं, एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ 0.20 प्लस 0.5 इंटू 0.5 मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू एफ ऑफ डेल्टा स्क्वेअर पाहिजे. इथं काय मिळेल, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ 0.20 आणि प्लस लास्ट टर्म मिळेल 0.5 इंटू 0.5 मायनस 1 0.5 मायनस 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्स. देन व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात, एफ ऑफ 0.20. आता एफ ऑफ 0.20ची व्हॅल्यू किती आहे, एफ ऑफ 0.20 म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल. फॉरवर्डसाठी आपण व्हॅल्यूज यूज कोणत्या करणार आहोत, तर या ही असेल, ही असेल, ही असेल आणि ही असेल. हे तुम्हाला समजण्यासाठी मी तिथं अंडरलाईन केलेलं आहे. मग व्हॅल्यू पुट करूयात, काय आहे व्हॅल्यू, 1.6596 प्लस 0.5 इंटू डेल्टा एफ ऑफ 0.20 म्हणजे कोणती व्हॅल्यू मिळेल, 0.0102 इंटू 0.0102 प्लस, आता हे इथं आपण सॉल्व करून घेऊयात म्हणजे व्हॅल्यू टाकताना जरा इझी होईल. तर काय आहे, 0.5 इन ब्रॅकेट 0.5 मायनस 1
ब्रॅकेट कम्प्लीट. याचा आन्सर आहे -0.25 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -0.125 मिळाली. आणि इंटू डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजे 0.0004 इंटू 0.004 प्लस. आता नेक्स्ट सॉल्व करून घेऊयात आपण. काय आहे 0.5 इन ब्रॅकेट 0.5 -1 ब्रॅकेट कंप्लीट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0.5 -2 ब्रॅकेट कंप्लीट. ह्याची व्हॅल्यू 0.375 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजेच 6. ह्याची व्हॅल्यू मिळाली 0.0625 0.0625 आणि इंटू लास्ट व्हॅल्यू डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे -0.0002. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. काय मिळतात व्हॅल्यू ॲन्सर लिहूयात. काय आहे 1.6596 प्लस 0.5 इन ब्रॅकेट 0.0102 ब्रॅकेट कंप्लीट. ते इथं मायनस होईल -0.125 इंटू इन ब्रॅकेट 0.0004 ब्रॅकेट कंप्लीट. इथं पण मायनस टर्म मिळेल -0.0625 इन ब्रॅकेट 0.0002 ब्रॅकेट कंप्लीट. ॲन्सर मिळालेला आहे आपल्याला इथं 1.6646 1.66463 म्हणजे 0.21ची व्हॅल्यू मिळाली 1.66463. हे कंप्लीट सोल्युशन इथं झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. द फॉलोइंग टेबल गिव्स द सेल्स ऑफ प्लॅटिनम ऑफ ए इन्फोटेक कंपनी फॉर द लास्ट 5 years. एस्टिमेट द सेल्स फॉर इयर 1995. आणि इयर आणि सेल्स इन रुपीज म्हणजेच वाय दिलेला आहे. देन फर्स्ट वी कॅन टेक. इथं पण यूज करतो आहे आपण. एक्झाम्पल पाहतो आहे न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर फॉरवर्ड इंटरपोलेशन. देन फर्स्टली वी कॅन फाइंड गिवन. आता गिवन काय दिलेलं आहे बघा. गिवन एक्स इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 1995. देन वी कॅन फाइंड यू कसा फाइंड आउट करतो माहिती आहे तुम्हाला. एक्स मायनस एक्स नॉट डिवायडेड बाय एच. एक्सची व्हॅल्यू आपली दिलेली आहे 1995 आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि एक्स नॉटची व्हॅल्यू किती असणार आहे आपली मग 1992 मिळेल. आणि डिवायडेड बाय डिफरन्स बघा 1992 94 96 म्हणजे 2चा डिफरन्स आहे. याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. मग याची व्हॅल्यू किती मिळते हे सॉल्व केल्यानंतर 1995 मायनस हे मिळते म्हणजेच काय मिळाली व्हॅल्यू 1.5 मिळाली यूची व्हॅल्यू. देन देअरफॉर आता टेबल फाइंड आउट करून घेऊयात. नाव वी प्रिपेअर टेबल. टेबल प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला कुठंपर्यंत फाइंड आउट करावं लागेल. टर्म कुठंपर्यंत आपल्या फाइंड आउट होतील. किती दिलेत बघा आपल्याला. x0 x1 x2 x3 आणि x4 दिला आहे. म्हणजे x4पर्यंत म्हणजे डेल्टा रेस टू 4 पॉवरपर्यंत आपल्याला टर्म फाइंड आउट कराव्या लागतील. मग त्यासाठी टेबल फॉर्म करूयात. एक्स वाय डेल्टा वाय डेल स्क्वेअर वाय डेल क्यूब वाय आणि डेल्टा रेस टू 4y. हे कसं कितीपर्यंत टर्म घ्यायच्या कसं कळणार आपल्याला. तर जो टेबल आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून कळतं आहे. x0 x1 x2 x3 x4 म्हणजे जेवढ्या टर्म दिल्या असतील तेवढ्या डिग्रीपर्यंत आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. देन एक्सच्या व्हॅल्यूज काय दिलेत आपल्याला 1992 1994 1996
1998 आणि लास्ट दिले आहे 2000. देन कम्पॅरेटिव्हली वायच्या व्हॅल्यूज काय दिलेत 40, 48, 52, 65 अँड 84 व्हॅल्यूज दिल्यात. देन फाइंड आउट करूयात डेल्टा वाय. आता डेल्टा वाय आपण कसा फाइंड आउट करतो तर या दोघांचा डिफरन्स. या दोघांचा डिफरन्स म्हणजे 48 मायनस 40 काय मिळेल इथं तुम्हाला 48 मायनस 40 म्हणजे किती मिळेल 8 मिळेल. सिमिलरली 52 मायनस 48 म्हणजे किती मिळेल 4 मिळेल. 52 मायनस 48 किती मिळाला 4. 65 मायनस 52 किती मिळेल 13. 65 मायनस 52 म्हणजे किती मिळाला 13 मिळाला. 65 म्हणजे हे 5 आणि 8 8 आणि 5 13. 84 मायनस 65 किती मिळतोय 19 मिळतोय. सिमिलरली नेक्स्ट डिफरन्स फाइंड आउट करूया. डेल्टा स्क्वेअर वाय म्हणजे काय मिळेल ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे 4 मायनस 8 म्हणजे काय मिळेल इथं -4 मिळेल. 13 मायनस 4 म्हणजेच 9 मिळेल आणि 19 मायनस 13 म्हणजे किती मिळेल 6 मिळेल. सिमिलरली 9 मायनस 4 9 आणि मायनस मायनस प्लस होईल म्हणजे काय मिळेल 13 मिळेल. 6 मायनस 9 म्हणजे काय मिळेल -3 मिळेल. आणि या दोघांचा डिफरन्स मायनस आणि मायनस काय होईल -16 मिळतील. मग हा आपल्याला इथं काय मिळालेला टेबल मिळालेला आहे. हा टेबल आपला इथं फॉर्म झालेला आहे. आता आपण बाय युझिंग न्यूटन्स देअरफॉर बाय न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर फॉरवर्ड इंटरपोलेशन वी गेट काय मिळेल फॉर्म्युला इथं फंक्शन आपण यूज करतोय वायमध्ये म्हणजेच काय मिळेल वाय ऑफ 1995 म्हणजे वाय ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल इथं डायरेक्ट वायमध्ये पण मी इथं डायरेक्टली फॉर्म्युला लिहिते. काय मिळेल वाय ऑफ 1992 फर्स्ट टर्म आपली. नेक्स्ट काय यू इंटू डेल्टा वाय ऑफ 1992 प्लस यू इंटू यू मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर 1992 प्लस यू इंटू यू मायनस 1 यू मायनस 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यूब वाय ऑफ 1992 प्लस यू इंटू यू मायनस 1 यू मायनस 2 यू मायनस 3 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू डेल्टा रेस टू 4 वाय ऑफ 1992. हा फॉर्म्युला आपला इथं तयार झाला आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूयात आपण. वाय ऑफ 1992 म्हणजे कोणती व्हॅल्यू मिळेल आपल्याला ही मिळेल. नेक्स्ट व्हॅल्यू कोणती मिळेल ही मिळेल. त्याच्यानंतर ही आणि त्याच्यानंतर ही मिळेल. मग व्हॅल्यूज पुटअप करूयात. वाय ऑफ 1992 म्हणजे किती मिळाला 40 प्लस यूचा डिफरन्स काढला आहे आपण वरती किती आहे यूचा डिफरन्स 1.5 इंटू डेल्टा वाय ऑफ 1992 म्हणजे किती 8 इंटू 8 प्लस 1 इंटू 1.5 मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आणि डेल्टा स्क्वेअर वाय 1992 म्हणजे काय आहे आपला -4 आहे प्लस नेक्स्ट काय आहे 1.5 इंटू 1.5 मायनस 1 इंटू 1.5 मायनस 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 आणि इंटू व्हॅल्यू काय मिळेल मल्टिप्लाय आपल्याला इथं 13 मिळेल इंटू 13 आणि प्लस लास्ट टर्म काय मिळेल
1.5 इंटू 1.5 मायनस 1, 1.5 मायनस 2, 1.5 मायनस 3 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 आणि इंटू डेल रेस टू 4 y ऑफ 1992 म्हणजे किती व्हॅल्यू आहे आपली लास्टची -16. -16. आता हे सॉल्व करूयात आपण. काय मिळेल 40 प्लस 1.5 इंटू 8 12 प्लस 1.5 इन ब्रॅकेट 1.5 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2 इंटू 4 व्हॅल्यू मिळाली 1.5. पण इथं साईन काय होणार आहे मायनस होईल -1.5. नेक्स्ट काय मिळेल आपल्याला 1.5 इन ब्रॅकेट 1.5 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट ब्रॅकेट 1.5 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 6 इंटू 13 मायनस 0.8125 आणि लास्ट काय व्हॅल्यू मिळते बघूया 1.5 इन ब्रॅकेट 1.5 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट ब्रॅकेट 1.5 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट ब्रॅकेट 1.5 मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 24 आणि इंटू 16 मायनस 0.375. आता याच्या ॲडिशन करूयात आपण सगळी. ह्या व्हॅल्यूज अशा इथं राईट करून घेतले आहेत. या सगळ्यांची ॲडिशन करूयात. काय आहे 40 प्लस 12 मायनस 1.5 मायनस 0.8125 मायनस 0.375. आन्सर मिळालं 49.3125 इज इक्वल टू 49.3125 49.3125 ही कशाची व्हॅल्यू मिळाली y ऑफ 1995. इथं हे एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे.